हॅलो गाईज, माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज माझी गुड मॉर्निंग छान झाली होती आणि म्हटल्यानंतर सर्व कामं वगैरे आटपून लगेच आंघोळ करून घेतली आणि देवपूजा पण करून घेतली। चाम फुटायचं होतं मग पटपट कामं आवरली। देवपूजा झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाक करायला घेतला। आज बनवायचं होतं मला दाल तडका, भात आणि चपाती, कारण भाजीला काय नव्हतं आणलेलं, त्यामुळे मग दाल तडकाच बनवला। आज मग पटपट स्वयंपाक वगैरे आटपून घेतला आणि त्यानंतर लगेच चाम फुटला। मग चाम फुटला तर त्याला पण ब्रश करून दिलं, त्याची तयारी करून दिली छान मस्त असं आवरून। त्याला इकडे दूध बिस्किट दिलं, आम्ही पण इकडे चहा घेतला होता त्यामुळे त्याला दूध बिस्किट पाहिजे होतं, मग त्याला दूध बिस्किट दिलं। त्याने इकडे मस्तपैकी कार्टून बघत बघत दूध बिस्किट फिनिश केलं पूर्ण आणि त्याच्यानंतर मग मी माझं आवरलं ऑफिसला जाण्यासाठी आणि फेस असा कवर केला आणि निघाले ऑफिसला। ऑफिसमधनं घरी आल्यानंतर रात्री आज मला बनवायचे होते काकडीचे धपाटे, मग मी ते बनवायला घेतले लगेच आल्या आल्या आणि सगळं स्वयंपाक आवरून झाल्यानंतर लगेच मग चांपला जेवण चारून दिलं। चामचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण करून घेतलं पटकन आणि जेवण झाल्यानंतर मग लगेच किचन वगैरे क्लीन केलं। खूप घाण झालं होतं किचन, मग किचन वगैरे आवरून भांडी वगैरे घासून घेतली आणि रोजच्या प्रमाणे मग गेलो आम्ही परत खाली वॉक करायला। तर खाली चांपला जायचं म्हटलं की चांपला तर खूपच खुशी येते, मग बघा केवढं पळत होता मस्तपैकी खुशी खुशी असं छान वॉकिंग करून घेतलं आणि किती मज्जा येत होती चांपला। मस्त असं वॉकिंग केलं मग आणि खूप दमलो होतो त्यामुळे मग बसलो थोडा वेळ खालीच आणि थोडा वेळ मस्तपैकी बसून बघितलं जरा इकडे तिकडे आणि लगेच मग निघून आलो वरती। चांपला चल म्हणत होते तर नको नको असं म्हणत होता आणि त्याला वरती यायचंच नव्हतं। मग वरती आल्यानंतर मस्तपैकी असं स्टडी पिलोवर थोडंसं स्टडी केली आणि चांपा तर रोज हे स्टडी पिलो बघतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण। मग असं स्टडी पिलो बघून आम्ही दिवसाचा शेवट केला। बाय गाईज।